सध्या आपण आलेलो आहे रोहन लहर सोसायटीमध्ये. काल आपण न्यूज डॉट्सवर व्हिडिओ पाहिला असेल की एका डोमेस्टिक डॉगने एका लहान मुलीवर डायरेक्ट अटॅक केला. आणि एवढंच नाही, हा मूळ मुद्दा नसूनही त्यांचा जो ओनर आहे तो एक लॉयर आहे आणि तो इथलच्या लोकांना थ्रेटन करतो जेव्हा ते त्यांचे कंप्लेंट्स त्या ओनरकडे घेऊन जातात. तर आपण ह्या सोसायटीच्या नागरिकांकडून जाणून घेऊया की त्यांच्यासोबत काय प्रॉब्लेम झालेले आहे आणि तो ओनर एक लॉयर असूनही कसा थ्रेटन करतोय. तर आपण जाणून घेऊया, हे काही सोसायटीतले नागरिक आहेत. तर सर, काय प्रॉब्लेम झालाय तुमच्या मुलीसोबत? काल आपण जसं कळाले की तिच्यावर अटॅक करण्यात आलेला होता. हा बेसिकली अटॅक माझ्या 9 वर्षाच्या मुलीवर झालेला आहे आणि तो जो अटॅक झाला त्यावेळी ती पार्किंग आपल्या पोडियम एरियामध्ये चिल्ड्रन प्ले एरियामध्ये खेळत होती. त्या एरियामध्ये पेट्स अलाउड नाही आहेत आणि या पेटबद्दल ऑलरेडी बऱ्याचशा कंप्लेंट सोसायटीने त्यांच्याकडे दिलेल्या आहेत पेट पॅरेंट्सकडे. पण पेट पॅरेंट्सचा नेग्लिजन्स आणि त्यांचे लहान मुली त्याला सांभाळू शकत नव्हती, त्यामुळे त्यांनी तो अटॅक केला आणि तिथे ती फक्त खेळत होती. तिच्यावर तो अटॅक झाला आणि तो जानलेवा अटॅक होता. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ते जर थोडंफार इकडे तिकडे झालं असतं तर तिच्या जीवाला धोका होता. म्हणून माझी अशी इच्छा आहे की त्या पेट पॅरेंट्सवर कडीत कडी कारवाई करावी. हा पहिला इन्सिडेंट नाही आहे. सोसायटीमध्ये बऱ्याचशा लोकांसोबत हे इन्सिडेंट झालेले आहेत आणि त्यांच्या पेट्सवर आणि त्यांच्यावर असा हा हल्ला बरेचदा झालेला आहे. दिस इज नॉट द फर्स्ट टाइम. सो रिक्वेस्ट पुलिस and our government to take care of all these things. मैम, हमको ऐसे समझ में आ रहा है कि वो थ्रेटन करते हैं, तो आप में से मतलब जिनको उन्होंने थ्रेटन किया है या फिर कुछ प्रॉब्लम क्रिएट की है, तो आप बता सकते हो कि क्या क्या हुआ है वो इंसिडेंट के बाद? जैसे जब हमारी बेटी को हम हॉस्पिटल लेके जा रहे थे, मैंने एक व्हाट्सएप, हमारा ग्रुप है पेट पेरेंट्स का, उसमें मैंने एक ऑडियो डाला था स्टेटिंग कि मेरे को इमीडिएटली रियो के पेरेंट्स मेरे को कॉल कीजिए, ठीक है, एंड आई विल फाइल अ पुलिस कंप्लेंट अगेंस्ट व्हाटएवर हैज हैपेंड टू माय डॉटर. शी इज बैडली इंजर्ड. मैंने ये भी बोला था उसमें. वो एक्सेप्टेबल नहीं है, उनका जो बिहेवियर इट इज नॉट एट ऑल एक्सेप्टेबल. शी शुड बी अपॉलोजेटिक एंड उनको ये टेक केयर करना चाहिए कि उनका जो पेट है वो, पहली बात तो पोडियम में ही इज नॉट अलाउड. वो पोडियम में आना ही नहीं चाहिए था क्योंकि वो एक बच्चों का प्ले एरिया है. सो दैट शुड बी टेकन केयर ऑफ. पार्किंग एरियामध्ये असताना त्यांचा कुत्रा माझ्या आईवरती आला पळत पळत आणि माझ्या आईला कुत्रे फारसे आवडत नाही म्हणून ती घाबरली असताना कुत्रा येत असताना ती बॅक स्टेप घेता घेता पडली. पण आता शी इज अ योगा इन्स्ट्रक्टर, तिलाही सेम जसं मॅडम सांगितलं की परमनंट इंजुरीज झाल्या, शी कॅनॉट डू योगा एनिमोर. आता त्यांना आम्ही सांगितलं. आता ऑफकोर्स आई तिथे असताना ती ओरडली त्या लहान मुलीला की अरे तुला सांभाळता येत नाही, तर मग तू कशी काय पार्किंग मध्ये कुत्रा घेऊन आली, आणि तिला पट्टाही नाही बांधला, चेन पण नाही बांधली, मग असं कसं झालं. तर इन्स्टेड त्याच्यावरती काहीतरी जिम्मेदारी घेऊन काहीतरी कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांच्या आई, जसं मॅडम म्हणाल्यात की त्या उलट्या आमच्या आईवरती चढल्यात की तुम्ही माझ्या मुलीला असं कसं बोललं, तुम्ही असं बोलू का, तुम्ही पहिले चौकीदारला फोन करायला पाहिजे, तुम्ही सोसायटीच्या मॅनेजमेंटला सांगायला. म्हणजे जो माणूस घाबरलाय, जो पडलाय खालती, त्यांनी जाऊन पहिले कंप्लेंट करायची. एवढंच नव्हतं तर सोसायटीच्या ग्रुपमध्ये त्यांचे जे हस्बंड आहेत, त्या मुलीचे वडील, त्यांनी थ्रेटन केलं की मी कोर्टात जाणार, तुमच्यावरती केस करणार, कारण की तुम्ही माझ्या मुलीवर ओरडलं. तर कुत्र्याचा मुद्दा पूर्ण बाजूला राहिला आणि त्यांचं वेगळंच चालत राहिलं. म्हणजे आम्ही पण अभ्यास केलेला आहे, त्यांना ते सेक्शन्स पण नाही माहिती. त्यांना जेव्हा करेक्ट केलं ते म्हणाले की अच्छा मला हे नव्हतं म्हणायचं, बट आय एम स्टील गोना सी यू इन कोर्ट. तर आय डोंट नो व्हॉट टू डू अबाउट देम नाउ. म्हणजे डॉगचा तर प्रॉब्लेम आहेच की तो नेहमीच अंगावर येतो, लिफ्ट वगैरे उघडली की एकदम भुंकतो वगैरे. तर मुलांना भीती आहेच इन जनरल. म्हणजे आम्ही त्याच बिल्डिंग मध्ये राहतो, त्यामुळे आम्हाला नेहमीच भीती असते की तो कधी पण येऊ शकतं, कारण बरेच लहान मुलं आहेत सोसायटीमध्ये. पण इन जनरल पण त्यांचा स्वभाव जसं सांगितलं सगळ्यांनी बिलकुल कोऑपरेटिव्ह नाहीये. म्हणजे आता जोर जोरात गाणी लावणे, आता मुलींची परीक्षा सुरू आहे, आपण रिक्वेस्ट जरी त्यांना केलं की जरा आवाज कमी करा, नाही रहेगा, जो करना है कर लो. मीन्स त्यांचा ॲटिट्यूडच असं आहे की तुम्हाला जे करायचंय ते करा, आम्ही असंच करू. म्हणजे दे आर नॉट अट ऑल that you want to pick into my house and see all the affairs inside my. What was the issue? He is always divert, just like Mayankar Kaku's issue. He is really good at diverting the issue. So त्याने तो इश्यू डायव्हर्ट केला की तुम्हाला माझ्या घरात बघायचं असते. पीएमसी ला कंप्लेंट पण केली, पीएमसीचे माणसं पण आले, पण त्यांनी दरवाजे उघडला नाही आणि पीएमसीच्या माणसांचा एकही फोनही उचलला नाही. शेवटी पीएमसीच्या माणसाने सांगितलं की यू हँडल बाय युअर ओन. त्यानंतर मग तेवढ्या केससाठी मी जेव्हा त्याला ईमेल केला एकदम प्रोफेशनल भाषेत, त्याने रिप्लाय मला हा केला अनप्रोफेशनली
की तू माझ्या वाईफला थ्रेटन करतोय अँड आय विल फाईल अ सेक्शुअल हरासमेंट केस अगेन्स्ट यू. दिस इज व्हॉट ही रोट. सो ही इज ॲब्सोल्युटली अनप्रोफेशनल. ओके, भरपूर नागरिक त्रस्त आहे त्याच्यामुळे, पण नोबडी डेअर टू टॉक विथ हिम. एंड इट इज वेरी कॉमन. माय डॉटर ऑल्सो प्लेज इन द चिल्ड्रंस प्ले एरिया. उसने बहुत बार हमें पहले बताया हुआ है कि उनकी जो डॉटर है, जो बच्ची उस दिन वॉक करा रही थी रियो को चिल्ड्रंस प्ले एरिया में, इट इज वेरी कॉमन फॉर हर टू ब्रिंग हिम इन द चिल्ड्रंस प्ले एरिया एंड एट टाइम्स शी लीव्स हिम ऑफ लीश, विदाउट लीश. लॉचा गैरवापर करून तुम्ही लोकांना ब्लॅकमेल तर नाही करू शकत. आता ह्या परिस्थितीला पोलीस स्टेशनवाले आणि किंवा पोलीस अधिकारी आता कशा प्रकारे हाताळणार आहेत ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.